नमस्कार. प्रचंड संख्येच्या प्रचार फेऱ्या करून जनतेला भेटून त्यांच्यातला एक होऊन एकनाथ शिंदे त्यांच्या घरी लुईसवाडीत ठाण्याला आले आहेत. बाहेर अजूनही लोक आहेत त्यांची वाट पाहत आणि या गर्दीतून वेळ काढून ते पुढारी मार्फत महाराष्ट्राशी बोलतायत. स्वागत. नमस्कार. यावेळची निवडणूक अशी आहे की ज्या धनुष्यबाण आपल्याकडे आहे आणि ठाकरे दुसरीकडे आहेत. काय वाटतंय? धनुष्यबाण जिंकणार, शिवसेना जिंकणार. शेवटी हे सर्व मतदार ठरवत असतात, जनता जनार्दन ठरवत असतं. आणि त्यांनी लोकसभेला देखील विधानसभेला देखील आम्हाला आशीर्वाद दिले आणि आम्ही 60 आमदार विधानसभेला निवडून आले. नगर परिषद पण बघितली आपण तर त्यात पण आम्ही कमी जागा लढवून 70 नगराध्यक्ष आणि जवळपास 1400 नगरसेवक निवडून आले. काही लोक म्हणायचे शिवसेना ठाण्यापुरती आहे. शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे ला ते तर काय ते पाण्यातच बघतात, ते ठीक आहे, पण ठाण्यापुरती आहे. पण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चांदा ते बांधापर्यंत सगळीकडे शिवसेना नगरसेवक आले, नगराध्यक्ष आले आणि लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले. त्यामुळे या निवडणुकीत पण काय आहे, कामाला मतदान करणार लोक. मुंबईमध्ये तुम्ही काय केलं आहे ते बघणार ना. गेले 20 वर्ष 25 वर्ष ज्यांची सत्ता मुंबईत होती. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो 2.5 वर्षाचा काळ मला मिळाला आणि त्यामध्ये मी मुख्यमंत्री झाल्या पहिलं मुंबईचे रस्ते बघितले. मी खड्डेमुक्त प्रवास झाला पाहिजे. त्या दर पावसाळ्यात खड्ड्यातून प्रवास, जीवघेणा प्रवास, अपघातामध्ये बळी जाणारे लोक, जीवितहानी अनेक लोकांची झाली. मग काही लोकांनी गाणी बनवली त्याच्यावर. मग पहिला विषय मी तोच घेतला. मी चेल आयुक्त होते, त्यांना सांगितलं की तात्काळ सगळे रस्ते काँक्रीटचे पाहिजे. 2 फेजमध्ये आम्ही त्याला मंजुरी घेतली. 6,500 कोटी रुपये खर्च त्याची टोटल कॉस्ट आली. पहिल्या फेजमधले आता मेमध्ये कंप्लीट होतील रस्ते आणि पुढच्या वर्षभरात मुंबई पूर्ण खड्डेमुक्त होईल. STP नव्हते, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट. छोट्या छोट्या शहरामध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट आहेत. कल्याणसारख्या शहरात, ठाण्यामध्ये आहेत. पण मुंबईमध्ये एवढी मोठी मुंबई आणि त्याच्यामध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट नाही, ही तर मोठी शोकांतिका होती. आणि असंच पाणी समुद्रामध्ये सोडलं जातं आहे आजही, काळं प्रदूषित पाणी, आणि समुद्र प्रदूषित होतो आहे. आम्ही त्यालाही हात घातला. 7 STPची कामं सुरू आहेत. पुढच्या 1.5 वर्षात ते कंप्लीट होतील आणि पूर्णपणे शुद्ध केलेलं पाणी समुद्रात जाईल. काही रियूज होईल, पण समुद्रातलं काळेपण, समुद्रातलं स्वच्छ पाणी दिसेल, निळेशार पाणी दिसेल. समुद्रही प्रदूषित होतो आहे, तोही प्रदूषणमुक्त होईल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या मेट्रोला स्थगिती दिली होती, कारशेडला स्थगिती दिली होती, ती आम्ही स्थगिती हटवून टाकली. कारशेड तयार होतं आहे, झालं आहे. मेट्रो धावते आहे. मेट्रो 3 त्यालाही स्थगिती होती. आता लाखो प्रवासी प्रवास करतात. मेट्रो 2A, मेट्रो 7, हे सगळी कामं जी आहेत आम्ही केली. प्रधानमंत्री मोदीजींना देखील आम्ही लोकार्पणाला बोलवलं आणि आज प्रवास लाखो लोक करत आहेत. त्याचबरोबर आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला. 250 ते 300 झोपडपट्टीच्या बाजूला दवाखाना, मोफत औषधं, मोफत चेकअप, सगळं. हे करू शकले असते ना, हे करू शकले असते. का करायचे नाही ती? हे विषय सतत मराठीचं नाव घ्यायचं, मराठी माणसाबद्दल बोलायचं. आणखी एक सांगतो मी, महालक्ष्मी रेसकोर्स ची 125 एकर जागा आम्ही घेतली महापालिकेने.
मी त्या संबंधित लोकांना बोलवलं आणि मला तुम्ही मुंबईकरांना काहीतरी सोडणार की नाही? ठीक आहे, तुमचं रेसकोर्स आहे, परंतु 125 एकर जागा ती आणि कोस्टलची 170 एकर अशी 300 एकराचं मोठं वर्ल्ड क्लास अगदी जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क होतं आहे. एक प्रकारचा मोठा ऑक्सिजन पार्क आहे. कुठे एवढी मोठी जागा मिळेल? मुलाबाळांना सगळ्यांना दिवस अगदी त्यांचा आनंद का केला नाही? एकदा फाईल काढली होती, पण नंतर काय झालं? ती बंद झाली. का झाली मला माहीत नाही, पण इच्छाशक्ती पाहिजे या सगळ्या गोष्टी करायला. आणि हे मुंबईकरांना माहीत आहे, त्यांना फरक जाणवतोय. अटल सेतू आहे, कोस्टल रोड आहे, रस्त्यांचं काँक्रिटीकरण आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही जर 2.5 वर्षात 3 वर्षात करू शकतो तर 20-25 वर्षात किती करायला पाहिजे होतं? का मुंबईकरांना या व्यापातून आणि त्रासातून का बाहेर काढलं नाही? आज 20 वर्षांनी एकत्र आलेले दोघं भाऊ शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर होते. तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंनी अदानींना मुंबई कसं आंदण दिलं जात आहे हे लावरे ते व्हिडिओ असा नवा प्रयोग करत दाखवलं. आपल्या सरकारमध्ये खरंच अशा जागा दिल्या गेल्या का? काय कारण होतं? बघा, ह्याच्यामध्ये अदानीला कोणी आणलं? धारावी प्रकल्पामध्ये अगोदर एक दुसरी कंपनी होती. नंतर मग तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अदानीनं आणलं. आता सत्तेत होता तेव्हा अदानी चांगला होता म्हणून तुम्ही त्याला काम दिलं ना. कोण होते तेव्हा मुख्यमंत्री नेमके? कोण होते? माझ्या अगोदर कोण होते? माझ्या अगोदर तर उद्धवजीच होते. आणि त्यामुळे नंतर तो माणूस कसा काय वाईट होऊ शकतो? तुम्ही सत्तेत असताना एक भूमिका आणि विरोधात असताना दुसरी भूमिका, असं दुटप्पी भूमिका आपल्याला घेता येणार नाही आणि घेऊ नये. दुसरी गोष्ट, अदानीला दिलं. मी त्याच्यात खूप स्टडी केला. DRP जे आहे, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट कंपनी आहे, त्याच्यात आपल्या सरकारचाही शेअर आहे. सरकार त्याच्यात पार्टनर आहे. आणि आपण जी जमीन ही DRPला देतोय, अदानीला देत नाही. त्याची मालकी DRPची असणार आहे, म्हणजे शासनाची असणार आहे. या जमिनींचे व्यवहार आणि पूर्वी आमच्या अगोदर फक्त पात्र लोकांना घरं देण्याचा निर्णय झाला होता. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर खूप लोकांच्या तक्रारी आल्या. अनेक वर्षापासून लोक राहत आहेत. आम्ही सगळ्यांना घरं देणार म्हणून सांगितलं. मग हा निर्णय कोणासाठी घेतला तुम्ही? पात्र लोकांना घरं आणि अपात्र लोकांना तिथून काढायचं. मग हे कसं काय? हे कुठलं प्रेम? कुणासाठी? हा एक खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय आहे. आणि एकदा एक भूमिका, दुसऱ्यांदा दुसरी भूमिका आहे. ठीक आहे. असाच एक संशोधनाचा विषय देवेंद्र फडणवीसांनी परवा पुढारीशी बोलताना काढला. ते गेले होते 2017 साली आणि ते म्हणत होते की आमच्याकडे संख्या तयार होती, पण उद्धव ठाकरे यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं. ते अजिबात बाहेर यायला तयार नव्हते. आणि मग एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर विनंती करायला आले की यावेळेला सोडून द्या. नेमकं काय झालं होतं त्यावेळी? महापौर पदाच्या बाबत नाही, त्यावेळेस मी होतो त्याच्यामध्ये. आणि मी मातोश्रीतूनच देवेंद्रजींना फोन केला होता आणि ते म्हणाले आपण भेटून चर्चा करूया काहीतरी. आमच्या लोकांनी शेवटी आमचाही पक्ष आहे आणि BMCमध्ये जी काही अनेक पदं आहेत
तर मी त्यांना सांगितलं तुम्ही आता सरकारमध्ये आपण एकत्र आहोत, सरकार देखील आपल्याला व्यवस्थित चालवायचं. आणि मला यांचा स्वभाव माहीत होता, आमच्या प्रमुखांचा, काय होता पक्षप्रमुख. स्वभाव? म्हणजे आता मुंबई महापालिकेत कुठल्याही परिस्थितीत त्यांना मुंबई पाहिजे होती. मग मी देवेंद्रजींना सांगितलं तुम्ही हा विषय सोडून द्या. ते म्हणजे मला थोडा वेळ द्या. आणि मग त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि डिक्लेअर केलं बिनशर्त पाठिंबा म्हणून, आणि कोणतंही पद न घेता दिलं. त्याच देवेंद्रजींचे 2019ला 40 ते 50 फोन केले, पण माणसाने उचलले नाही. हे देवेंद्रजींनी पण सांगितलं आणि आम्हालाही माहीत आहे. आज मराठी या मुद्द्यावर खरंच मुंबई एकत्र येऊ शकते आहे का? आणि ही मराठी मतं ठाकरे ब्रँडकडे जाणार आहेत की बाळासाहेबांचा वारसा, बाळासाहेबांचं चिन्ह, बाळासाहेबांचे 40 आमदार, बाळासाहेबांचे मुंबईतले नगरसेवक स्वतःकडे घेणाऱ्या एकनाथ शिंदेंकडे? हे बघा, लोकांना तुम्ही भावनेवर जिंकू शकत नाहीत. आता लोकांना काम पाहिजे, लोकांना सोयीसुविधा पाहिजेत. आणि नुसतं तुम्ही भावनेवर, इमोशन्सवर तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाहीत. तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह काम करावं लागेल, प्रॅक्टिकल राहावं लागेल. आणि तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हणून आम्ही तुम्हाला मदत करायची, आम्ही तुम्हाला मतदान करायचं. काहीतरी केलं पाहिजे. 20-25 वर्षाची सत्ता आणि मराठी माणूस गेला बाहेर. आता आम्ही त्याला पुन्हा मुंबईत आणतोय म्हणतो. नुसतं हवेत नाही बोलत. आम्ही 17,000 घरांचा प्रकल्प घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरचा रखडलेला 20 वर्ष, भाडं नाही, माणूस बेघर झाला आहे. त्याला आम्ही 160 कोटी भाडं दिलं, रुपये 160 कोटी रुपये. मी स्वतः गेलो चेक वाटायला. आणि आता त्याचं काम SRA आणि MMRDA करत आहे. घरं मिळतील लोकांना. असे मुंबईतले 17 प्रकल्प आम्ही 50 एकराच्या वर, 100 एकर, 200 एकर, 300 एकर असे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते क्लस्टरमध्ये करतो. क्लस्टरमध्ये मोठं क्षेत्रफळ असल्यामुळे त्याला सगळ्या अम्युनिटी मिळतील, सगळ्यांना घरं मिळतील, सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळतील, ग्राउंड, गार्डन, हॉस्पिटल, शाळा, पार्किंग सगळं मिळेल. आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही ठरवलं आहे की हे जे डेव्हलपर प्रायव्हेट आहेत याची कॅपॅसिटी नसताना काम घेतात आणि नंतर काम पूर्ण करत नाहीत. त्याच्यात देखील आम्ही निर्णय घेतला आहे की 2 वर्षाचं काहीतरी भाडं डिपॉझिट केलं पाहिजे आणि त्याची सगळी फायनान्शियल कॅपॅसिटी पाहिली पाहिजे. आणि त्याच्या अगोदर आम्ही आता जेवीमध्ये हे प्रकल्प करायचा निर्णय घेतला. जसं MMRDA घाटकोपरचा करते आहे, सिडको आहे, ठाण्यामध्ये सिडको आणि ठाणे महापालिका क्लस्टर 25-30 माळ्याच्या इमारती उभ्या राहिल्यात. सिडको, MMRDA, MSRDC, MIDC, BMC या सर्व यंत्रणा ज्या आहेत, ही सर्व शासकीय प्राधिकरणं जी आहेत यांना आम्ही SRA बरोबर सोडतो. या जॉईंट व्हेंचरमध्ये किती अदानी येतील? या जॉईंट व्हेंचरमध्ये अदानीचा काही संबंध नाही, कारण ही शासकीय यंत्रणा आहे सगळ्या. याच विकासाच्या मुद्द्यामुळे आपण नगर परिषदांच्या निवडणुकात अत्यंत महत्त्वाचं प्रदर्शन केलं. आपल्याला कल्पना होती आपण इतक्या जागा जिंकत आहात? मला जे वातावरण पाहायला मिळायचं, मी सभेला गेल्यानंतर लाडक्या बहिणी म्हणजे आमच्या महिला वर्ग जो आहे मोठ्या प्रमाणावर यायचा. त्यांच्या चेहऱ्यावर
देखील जे काय भाव दिसायचे, लाडके भाऊही यायचे, एक जे काही मी पाहिलं वातावरण, तेव्हा मला वाटलं की लोकांना आपल्याबद्दल प्रेम आहे, शिवसेनेबद्दल प्रेम आहे आणि त्यांनी ते मतपेटीद्वारे व्यक्त केलं आणि आम्हाला चांगलं यश मिळालं संपूर्ण राज्यभरामध्ये. हाच स्ट्राईक रेट मुंबईतही कायम राहील का? तिथे बऱ्याच ठिकाणी ठाकरे विरुद्ध खरी तुमची शिवसेना, जिच्याकडे चिन्ह आहे अशी लढाई आहे, तिथले निकाल काय असतील? यापूर्वी देखील लोकसभेत स्ट्राईक रेट उबाटापेक्षा आमचा जास्त होता. विधानसभेत पण 80 जागा आम्ही लढल्या आणि 60 जिंकलो आणि त्यात पण वोट शेअर जो होता उबाटापेक्षा जास्त होता. त्यामुळे आता लोकांनी ठरवलं आहे आणि लोकांनी सिद्ध करून दाखवलं आहे, त्याची प्रचिती निवडणुकांमध्ये आली आहे आणि त्याचं या मुंबई महापालिकेमध्ये देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल. या स्ट्राईक रेटमुळे आपण दिल्लीतल्या नेत्यांचे पण आवडते झाले आहात आणि इथल्या काही नेत्यांपेक्षाही आपल्याला दिल्लीकर नेते फार महत्त्व देतात अशी एक चर्चा आहे. बघा, शिवसेना NDAचा 3ऱ्या नंबरचा पार्टनर आहे, NDAचा घटक आहे आणि मी पाहिलं आता प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी NDAला मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे. प्रत्येक मिटिंगला बोलावणं, NDAच्या लोकांना त्यांचा रिस्पेक्ट करणं, त्यांच्याशी विनिमय करणं. श्रीकांतसारख्या खासदाराला ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरामध्ये जे डेलिगेशन गेले त्या एका डेलिगेशनचं नेतृत्व करण्याची संधी दिली. NDAचा पार्ट म्हणूनच एक चांगला मोठा प्लॅटफॉर्म मिळाला इंटरनॅशनल लेवलचा. त्याचबरोबर उपराष्ट्रपतींची निवडणूक झाली, त्यामध्ये देखील आमच्या लोकांना इन्व्हॉल्व केलं आणि आता मोदीजी असतील, अमितभाई असतील, जे माझ्याबद्दल कधी अनेक वेळा त्यांनी ट्विटही केलं की बाबा कष्ट करणारा कार्यकर्ता आहे, मेहनती आहे, डिवोशन आहे आणि त्यामुळे त्यांना माझी काम करण्याची पद्धत आवडत असेल. बाई, आपण आयडिओलॉजी म्हणतात त्यामुळे युती झाली असं म्हणतात, पण नवी मुंबईत ती आयडिओलॉजी कुठे गेली होती? आम्ही प्रयत्न केला, युती व्हावी म्हणून प्रयत्न केला. मी स्वतः बोललो गणेश नाईकांच्या बरोबर, पण जेव्हा बसले मिटिंगला आमचे 50पेक्षा जास्त नगरसेवक असताना 20 नगरसेवक 22 नगरसेवक म्हणजे सीट्स जर देऊ लागले तर कसं होणार. आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही एकत्र निवडणूक लढवतोय, काही ठिकाणी आम्ही वेगळे लढतोय. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना वाटतं, त्यांच्याही वाटतं, आमच्याही वाटतं, चला आपण बरेच वर्षांनी निवडणूक लागले, लढलं पाहिजे. पण मी ठरवलं होतं, देवेंद्रजींनी ठरवलं होतं की वेगळे जरी लढत असतो, मैत्रीपूर्ण लढत असेल तरीसुद्धा टीका टोकाची करायची नाही. ते आम्ही पाळलं. आपण पाळलं, पण आपले दुसरे जे आपल्यासारखंच पद असलेले उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार, त्यांनी का पाळलं नाही? ते आता तिकडचे त्यांनी सांगितलं, नंतर इथली परिस्थिती, पुण्याची परिस्थिती त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मी सगळ्या महाराष्ट्राची बात केली नाही, तिथल्या परिस्थितीमुळे मला बोलावं लागलं. बघा, प्रत्येकाचा स्वभाव आणि कामाची पद्धत वेगळी असते. त्यामुळे माझी पद्धत जी आहे ती आहे. प्रामाणिकपणे आम्ही युती केलेली आहे, युती धर्म पाळतोय. थेट सिंचन घोटाळ्यापर्यंत अजितदादा गेले आहेत.
निकाल लागल्यानंतर पुन्हा सगळ्यांना एकत्र येता येईल का? आणि गरज पडली तर महापौर पदासाठी चर्चा होऊ शकतील का? नाही, मुंबईसाठी म्हणताय? मुंबईसाठी तुम्हाला सांगतो, शिवसेना आणि भाजप आम्ही एकत्र लढतोय. त्यामुळे शिवसेना भाजप महायुतीचाच महापौर होणार 100%. राज्याच्या बाकी भागात, बाकी महानगरात गरज पडली आता बघा, मी हेही सांगतो, वेगळे लढलो असू तरीसुद्धा महायुतीचेच सगळीकडे जी मेजॉरिटी आहे ती असणार आहे. काय असं चित्र झालंय का की कुठेतरी भारतीय जनता पक्षाला आव्हान देणारा किंवा बरोबरीत उतरणारा जो नेता आहे तो त्यांचाच सहकारी आहे, एकनाथ शिंदे आहेत, शिवसेनेचे ते पाईक आहेत? आमच्यामध्ये स्पर्धा नाही आहे, आमच्यामध्ये कसली कॉम्पिटिशन नाही आहे. कारण मी सत्तेसाठी, खुर्चीसाठी कधी ही जी विचारधारेची प्रतारणा करणार नाही, तडजोड करतच नाही. त्यामुळे खुर्ची आणि सत्ता हा आमचा अजेंडा नाहीच आहे. आज विकासाबरोबरच हिंदुत्वाचं एक राजकारण सुरू झालेलं आहे. याचा काही समतोल असेल की पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे सगळं राजकारण जाईल? आम्ही तर बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊनच पुढे चाललो आहे. परंतु हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे जात असताना डेव्हलपमेंटला आम्ही ते प्राधान्य देतो आहे. 2.5 वर्षाच्या काळात किती कामं झाली बघा तुम्ही. आता वर्षभरात देवेंद्रजींच्या काळात पण किती कामं सुरू आहेत ती बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. ठाणा नंबर 1 का नाही? इथे मेट्रो का सुरू झाली नाही? चालू आहे पुण्यात काम, सुरू झाली, ट्रायल झाली, वेळ झाला थोडा. आता उशिरा सुरू केली मंजुऱ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी. आता मेट्रोचं काम सुरू, एक ट्रायल रन झालेलं आहे. दुसरं आमचे इंटरनल मेट्रो पण होते ठाण्याची. ठाणं बदलतं आहे ना, ठाणं वाढतं आहे, ठाणं लोक पसंत करू लागले. सोयीसुविधा आपण देतो आहे, या ठिकाणी सगळं आहे. तलावांचं शहर आहे, निसर्गरम्य, येऊरचा डोंगर आहे, इकडे समुद्र आहे, खाडी आहे, इकडे तलाव आहेत, इकडे जंगल आहे आणि सोयीसुविधा आहेत. रस्ते बघा किती मोठे मोठे केलेत आम्ही. आपल्याला ठाणं आवडतं की दरे? माझं जन्मगाव आहे, ते तर आवडणारच. आणि पण ठाणे ती जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी आहे. आपण अचानक दरेला निघून जाता असे आरोप होतात, त्याला काहीतरी मोटिव्ह जोडले जातात. काही नाही, मला जेव्हा वाटतं तेव्हा मी गावी जातो. मी गावी गेलो की मी शेतीमध्ये रमतो आणि मी प्रत्येक वेळेला मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन करतो. वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्याचा शौक आहे मला. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी, आणि तेव्हा इकडे सगळ्यांच्या पोटात दुखतं, सगळे डिस्टर्ब होतात, हवालदिल होतात, का गेले का गेले का गेले. मी आनंद घेत असतो त्यांचा. झाडं लावल्यावर पर्यावरणवादी कसे काय डिस्टर्ब होतात आम्हाला कळत नाही. बरे आता ते संशोधन. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आपल्याला किती साथ देतील आणि 29 पैकी निकाल काय असतील? लाडक्या बहिणींचा पूर्ण सपोर्ट आहे. जी उपस्थिती मी पाहतोय तीच उपस्थिती मी विधानसभेत पाहिली, महाराष्ट्र पिंजून काढला. तीच उपस्थिती नगर परिषदेच्या निवडणुकीत पाहिली, तीच उपस्थिती आताही पाहतोय. चित्र स्पष्ट आहे. लाडक्या बहिणींनी अगदी जाणीव ठेवलेली आहे. फक्त शेवटचा प्रश्न, मुंबईत महापौर हिंदू होईल, मराठी होईल हे वारंवार सांगून झालंय, तो शिवसैनिकच होईल असं काही दिसतंय का? आता तर निवडणुका 15 तारखेला होतील, 16 तारखेला रिझल्ट होतील, त्याच्यानंतर. पण एवढं मी सांगतो की मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर मराठी होईल. हे होते एकनाथ शिंदे, जे महाराष्ट्राचं चित्र बदलायचा प्रयत्न करतायत. भावनेच्या राजकारणाऐवजी इथे विकासाचं, मराठी माणसाला केंद्रबिंदू मांडणारं राजकारण ते करतायत आणि ते यशस्वी होत आहे.
आपल्या या सगळ्या वाटचालीला, या निवडणुकांना आणि जिल्हा परिषदांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.